अधिवेशनात गाजणाऱ्या नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा घोटाळा प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे। बांधकाम व्यावसायिक सोनू मनवानी याला अटक करण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेत भूसंपादन आणि नगर रचनेतील प्लॅन मंजूर करण्यामध्ये सोनू मनवानी यांचा हात होता। दरम्यान 49 प्रकरणांमध्ये सरकारवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, एक मोठी आणि पहिली अटक। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर फक्त नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये म्हाडाचा हा जो काही घोटाळा आहे नाशिकमधला तो गाजतो आहे। कारण जवळपास 261 एकरचे भूखंड हडपण्यात आलेले आहेत आणि एकूण 194 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। या 194 मध्ये बडे बिल्डर आहेत, यासोबतच काही राजकीय नेते देखील आहेत, त्यांचा देखील सहभाग आहेत आणि संगनमताने हे सर्व काही भूखंड जे आहेत ते हडपण्यात आलेले आहेत। 1 एकरच्या जी जागा असते त्यामध्ये 20% आर्थिक दुर्बल घटकासाठी घर देणं हे आवश्यक असतं। मात्र चुकीचे नकाशे दाखवत यासोबतच काही अधिकाऱ्यांना देखील सोबत घेऊन हे सर्व काही घोटाळा जो आहे हा करण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर अधिवेशन काळामध्ये देखील सध्या हा म्हाडा घोटाळा जो आहे तो संपूर्ण गाजतोय आणि एकीकडे हे प्रकरण जे आहे ते गाजत असताना दुसरीकडे नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिक सोनू मनवानी यांना अटकही करण्यात आलेली आहे। महापालिकेमध्ये भूसंपादन आणि नगर रचनेमधील प्लॅन मंजूर करण्यामध्ये सोनू मनवानी यांचा मोठा हातखंडा देखील होता। या संपूर्ण प्रकरणाची तक्रार जी आहे ती काही दिवसांपूर्वीच भूमी अभिलेख कार्यालयामार्फत देण्यात आली होती। त्यानंतर महसूल विभागाकडून पण म्हणजे पुढच्या काही दिवसात आणखीन काही जणांना अटकही होऊ शकते। खरं म्हणजे यामध्ये ही पहिली अटक आहे, मात्र अजूनही अनेक बडे बिल्डर जे आहेत ते फरार झालेले आहेत। पोलिसांच्या ते रडारवरती आहेत। काल देखील 9 बांधकाम व्यावसायिकांची चौकशी ही करण्यात आली होती, त्यांचे जबाब हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि आज पहिली ही अटक करण्यात आली आहे। त्यामुळे पुढे आता पोलिसांकडून कशी कारवाई केली जाते त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं। एकूण 49 प्रकरणं आहेत, त्यातल्या पहिल्या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे, ज्याचा प्रमुख सहभाग होता या सगळ्या खोट्या कागदपत्र तयार करण्यात। प्रांजल तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।